Yes, correct. Yes, correct. Diagonal AC and diagonal BD. AC and BD intersect in point. कोणत्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतात? S in point P. Then show that AP divided by PD is equal to PC divided by PB. PC divided by PB. Then in solution, yes, AP and PC, AP and here PC, then PD and PB, PD and PB, P to B. Then tell the name of green sides triangle. हा ग्रीन कलर दिलेला आहे बघा इथे. हा, या दोन साइड ग्रीन आहेत. या बाजू असणाऱ्या ट्रायंगलचं नाव सांगायचं आहे. एस ट्रायंगल. एस करेक्ट. ट्रायंगल CPB हा ट्रायंगल येईल. त्यासाठी आपल्याला BC इथं जोडावं लागेल. देन PA and PD बाजू असणाऱ्या ट्रायंगलचं नाव सांगायचं आहे. ह्या दोन बाजू समाविष्ट एस करेक्ट. ट्रायंगल APD. इन ट्रायंगल APD अँड ट्रायंगल, या ट्रायंगलचं नाव A ची 1 करस्पॉन्डन्स CC आहे. CPB असं येईल. याला एकास एक संगतीनुसार नावे असे म्हणतात. A ची संगती CC आहे. का बरं? A ची 1 करस्पॉन्डन्स CC आहे. व्हाय? A ची एकास एक संगती C बिंदूशी आहे. कारण सांगा. कारण काय विचारू नका, असलं काही विचारायचं नाही. नाही, एका रेषेवर आहेत. प्रयत्न चांगला आहे. आणखी काय कारण? हा, एस अल्टरनेट अँगल हे उत्तर करेक्ट आहे. या ठिकाणी ही AD साइड पॅरलल आहे BC साइडशी. ही पॅरलल साइड आणि ही ट्रान्सव्हर्जल AC यांच्यामुळे इथे अँगल तयार होतो. ही ट्रान्सव्हर्जल आणि पॅरलल लाईन यांच्यामुळे या ठिकाणी अँगल तयार होतो. These angles are alternate angles. When two lines are parallel, alternate angles are कसे असतात alternate angle? Yes, congruent असतात. Yes, this angle is alternate angle. Then these two lines are parallel and transversal. आता बदलू शकतो आपण. AC च्या ऐवजी कोणती घ्यायची? DB ही ट्रान्सव्हर्जल घ्यायची आहे. ही ट्रान्सव्हर्जल आणि ही AD लाईन यांच्यामुळे अँगल D तयार होतो. ही ट्रान्सव्हर्जल आणि पॅरलल लाईन BC यांच्यामुळे कोणता अँगल तयार होतो? ही ट्रान्सव्हर्जल. एस अगदी बरोबर आहे. B हा अँगल तयार होतो. These angles are which type angles? Yes, alternate angles. If two lines are parallel, then alternate angles are congruent. आणखी
हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट असतोच, कारण का? येस, गुड. दीज आर अपोजिट अँगल्स. अगदी बरोबर उत्तर सांगितलं. येस. अँगल, या ट्रायंगलचा हा अँगल सांगायचा आहे. याचं 3 अक्षरी नाव. स्टार्ट फ्रॉम पी. पी पासून सुरू करायचं आहे. येस, अँगल PAD. येस, कॉन्ग्रुएंट विथ अँगल याचं नाव सांगायचं आहे. पी पासूनच स्टार्ट करायचं आहे. अँगल PCB. PCB असं येईल. अँड रिझन इज व्हाय दीज अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. Alternate angles because AD and BC are parallel and transversal. AC is the transversal. Then name of that angle. या अँगलचं नाव. अगदी बरोबर आहे. अँगल PDA करेक्ट आहे. कॉन्ग्रुएंट विथ कोणता येईल? येस, अगदी बरोबर आहे. अँगल हा येईल, अँगल PBC. अँड रिझन इज दीज आर alternate angles because AD and BC are parallel and DB is, yes, correct, transversal. Good. And which angles are congruent? Yes, opposite angles are, yes, correct, angle APD congruent with 1 correspondence of A is C. Yes, correct, CPB. Yes, good. Therefore, three angles are congruent, then we can say that two triangles are, what we write conclusion? Similar, correct. Triangle APD, similar triangle CPB. And tell the reason. A small mistake. AAA टेस्ट, AAA टेस्ट. 3 अँगल आहेत, 3 अँगलची टेस्ट. Therefore, if two triangles are similar, then corresponding sides are, no, प्रपोर्शनल करेक्ट आहे. सिमिलर असल्यामुळे साइड्स प्रपोर्शनल असतात. AP प्रपोर्शनल मीन्स डिवाइड. AP अपॉन काय लिहायचं आहे? फर्स्ट अँड सेकंड AP घेतला तर यातला फर्स्ट अँड सेकंड CP इज इक्वल टू second and third PD divided by second and third PB. And reason is, corresponding sides are proportional. Then हेच आहे का इथे? आहे का?
हेच कन्क्लुजन विचारलंय. हे नाही आहे या ठिकाणी. मग असं मिळवायचं असेल तर इथं काय केलं पाहिजे? AP अपॉन PD आहे. AP अपॉन CP इथं मिळाले आणि उजव्या बाजूला येस करेक्ट अल्टरनेंडो करायचा आहे. अगदी करेक्ट सांगितलं. पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश यांची अदलाबदल करायची. याला म्हणायचं अल्टरनेंडो. AP डिवायडेड बाय CPच्या जागी हे PD घ्यायचं आहे इज इक्वल टू पीडीच्या जागी हे CP न्यायचं आहे. CP म्हणजेच उलट घेतलं तर काय होतंय? PC होतं. CP म्हणजेच PC आहे. CP आणि PC एकच आहेत. and divided by PB and reason is by alternando and हेच आपल्याला प्रूव्ह करायला सांगितले. AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन PB. Hence the proof. Is any difficulty?